पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे आणि आज मुंबईमध्ये अरविंद सावंत आपला उमेदवारी अर्ज भरतायत, अनिल देसाई आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्यासाठी इतर टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलंय आणि त्या ठिकाणी असणारे जे उमेदवार आहेत ते आता मुंबईत दाखल होताना पाहायला मिळत आहेत। बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर देखील अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबईत आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुमचं मतदान पार पडलं, आता तुम्ही अरविंद सावंतांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी उपस्थित आहात। अरविंदजी सावंत आमच्या पश्चिम विदर्भाचे संपर्क नेते आहेत आणि आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। आमचं मतदान 26 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपन्न झालं। 27-28ला सगळ्या जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून, आमच्या कार्यकर्त्यांकडून काही आम्हाला सांगण्यात आलं, काय झालं, कसं झालं, आकडेमोडही झाली आणि आता या ठिकाणी सावंत साहेबांचा, अनिलजी देसाईंचा अर्ज भरण्यासाठी आम्ही दाखल झालो, आमच्या जिल्हा प्रमुखांनी मी। आत्ताच्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये दबाव तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। तुम्हाला असा काय अनुभव आला का दुसऱ्या टप्प्यात? हे पहा, ते वाटल ती ताकद लावू द्या त्यांना। ज्या पद्धतीनं फडणवीसांनी पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं, उद्धवजींना त्या ठिकाणी मातोश्रीवर वर्षावरून बसवायचं काम केलं, अतिशय संताप, चीड जनतेच्या मनामध्ये आम्हाला जाणवली आणि हे गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून यांना कितीही दबावतंत्र करू दे, त्यांच्याकडे प्रचंड धनशक्ती आहे। केंद्रामध्ये त्यांचं मोदीचं सरकार आहे, राज्यामध्ये बी असंवैधानिक सरकार त्यांनी दोन्ही पक्ष फोडून तयार केलेलं आहे। दबाव तर टाकतील ना, परंतु शिवसैनिक जर दबावाला घाबरल तर शिवसैनिक कसला? सातत्याने मोदी सभा घेत आहेत आता महाराष्ट्रात। मोदीला तर वन भटकावं लागलं, त्यांना आता उद्धवजींची किंमत कळायला लागली। काय उत्तर असेल तुमचं शिवसैनिकांचं या निवडणुकीच्या माध्यमातून? निश्चितपणे ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेना संपल्याच्या वल्गना केल्या, शिवसेना अधिक जोमानं, हा इतिहास आहे। ज्या वेळेस शिवसेना संपण्याच्या भाषा केल्या गेल्या त्यावेळेस शिवसेनेनं अधिक उभारी घेतली। अजूनही आता आम्ही या ठिकाणी तर उभारी घेणारच आहोत, पण महाराष्ट्रामध्ये 4-5 महिन्यानंतर ज्या निवडणुका होणार आहे, राज्यामध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलेलं तुम्हाला दिसेल। किती मताधिक्याने विजय? मी 2 लाखापेक्षा अधिक मतांनी विजय होऊन दाखवेल, विजय होईल, खात्री आहे। नारायण राणे सध्या उमेदवार आहेत आणि नारायण राणेंचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंवर बाळासाहेबांचा विश्वास नव्हता, 4-5 खासदारांच्या व्यतिरिक्त त्यांचं काय होऊ शकत नाही। हे पहा, त्यांना काहीही म्हणू देत, परंतु आता आम्ही उद्या जाणारच आहोत। उद्या विनायक राऊत साहेबांच्या प्रचाराला आम्ही जाणार आहोत आणि निश्चितपणे नारायण राणेला पळती भुई थोडी त्या ठिकाणी कोकणची जनता करणार आहे, ते सगळ्यांना ओळखते, सुज्ञ जनता आहे। कुठं सभा घेणार आता तुम्ही? आम्ही आता त्या ठिकाणी गेल्यानंतर जिथे जिथे कॉर्नर मिटिंग असतील, प्रचार फेऱ्या असतील आणि जी गरज आमची असेल ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी जाऊ। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। नरेंद्र खेडेकर आपल्यासोबत होते। आता ते आपले जे इतर सहकारी आहेत त्यांच्या प्रचारासाठी राज्यभर फिरताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जवळपास 2 लाखांच्या मताधिक्यानं आपण निवडून येऊ अशा पद्धतीचा विश्वास त्यांना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगे, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।